गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काही घटना आता घडताना दिसू लागलेल्या आहेत। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे गटावरती कुरघोडी करताना भारतीय जनता पक्ष दिसत आहे। 2.5 वर्षापूर्वी जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेस मोठं मन दाखवत आम्ही खूप मोठा त्याग केला, तुम्हाला मुख्यमंत्री पदावरती बसवलं, याची जाणीव वेळोवेळी एकनाथ शिंदे यांना करून देण्यात आली। त्याचबरोबर ती पक्ष फोडून वेगळं होण्याचा जो निर्णय होता तो किती मोठा होता याच्याशी भारतीय जनता पक्षाला काही देणं घेणं नाही। आज महायुतीची सत्ता आली आणि मुख्यमंत्री पदापासून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना दूर व्हावं लागलं, तर गृहमंत्री पदासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्या दबावापुढे भारतीय जनता पक्ष झुकला नाही। अशातच आता सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे अनेक मंत्र्यांना लांब राहावं लागलं। एकनाथ शिंदे यांची बंडखोरीमध्ये साथ देणाऱ्या मंत्र्यांना लांब करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे। त्याचबरोबर ती आता मोर्चा शिंदे गटाच्या कामकाजाकडे वळवलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही यापुढे जर सचिव नेमवायचा असेल, खाजगी पीए नेमवायचा असेल, त्याची परवानगी मला घ्यावी लागेल आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय ते नेमणार नाहीत। त्याचबरोबर ती यामुळे आता मंत्र्यांचे धाबे दणाणलेले असतानाच राहिलेले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या काळातील कामकाजाची चौकशी सुरू झाल्याची आता समोर येते। मुख्यमंत्रीपदी असताना या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला होता एसटी महामंडळासाठी। एसटी महामंडळामध्ये खाजगी बसेस या कंत्राटी तत्वावरती घेण्याचा तो विचार होता। एसटीमध्ये राज्य शासनाला जवळपास 2000 कोटीचा भूर्दंड या निर्णयामुळे पडणार आहे असं लक्षात आल्यानंतर ही निविदा आणि ही प्रक्रिया या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलेली आहे। त्यामुळे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रताप सरनाईक यांना या निर्णयाबाबत काही माहिती नाही। मुख्यतः बघता एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावल्यामुळे आता शिंदे यांच्यावरती कुरघोडी भारतीय जनता पक्ष करू इच्छित आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं? सगळ्याच खात्याची चौकशी होणार का? कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।